आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेट या ठिकाणी यांनी जाहीर केलं होतं आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण भेटेल असं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। पण मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना या ठिकाणी हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून अजिबात या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटत नाहीये। या सरकारनं आणि राधाकृष्ण विखे पाटील असतील त्याच पद्धतीनं यांनी गाजर द्यायचं काम या ठिकाणी केलेलं आहे। यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। जोपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सन्माननीय दाते पाटलांची भेट घेत नाही, त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही, तोपर्यंत आता आम्ही या गेटवरून हलणार नाही। याच ठिकाणी आम्ही आता ठिया मांडून या ठिकाणी बसणार आहोत। पुढची भूमिका तुमची काय आहे? सरकारच्या कोणत्या प्रतिनिधीसोबत तुमचं बोलणं सुरू आहे का? अहो, सरकारनं अजिबात आमच्या उपोषणाकडे लक्ष दिलेलं नाहीये। त्यामुळे आज आमचा माणूस त्या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी मरतोय। 16 दिवस झालेले आहेत। याला कारणीभूत फक्त आणि मुख्यमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील आहे। यांना मराठा समाजाचा आरक्षणाच्या नावाखाली यांनी फक्त आणि फक्त मराठा समाजाची दिशाभूल केलेली आहे। जोपर्यंत मुख्यमंत्री आमची या ठिकाणी दखल घेणार नाही तोपर्यंत आता मी या ठिकाणी उठणार नाही। हे शासन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। यांना जाती जातीमध्ये काम करायचं आहे। 58 लाख नोंदी सापडून देखील एक बी प्रमाणपत्र ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला द्यावे, जेणेकरून ओबीसी समाज देखील नाराज होणार नाही। परंतु शासनाला ओबीसी आणि मराठा समाजाचा द्वेष लावायचा आहे, भांडणं लावायचे आहे, त्यांनी महाराष्ट्र कमजोर करायचा आहे। या 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती नेहमीच सोबत राहिलेले आहेत। म्हणून आमचं म्हणणं आहे की 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावं आणि ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण जाहीर करावं। आणि ईडब्ल्यूएस आरक्षण हे खरं म्हणजे आमचं यांनी विनाकारण काढून घेतलेलं आहे। ज्या वेळेस तुम्हाला आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण काढून घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही ओबीसीचे पूर्ण प्रमाणपत्र वाटण्याचं काम करा, नाहीतर ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिले तुम्ही देता आणि जे राहिलेले आहेत त्यांना तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये घेतलं पाहिजे। आणि हे आश्वासन म्हणजे ज्यावेळेस 24ला आम्ही इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक बैठक घेतली 20 सप्टेंबर 24ला आणि 24 सप्टेंबरला मी उपोषणाला बसलो आणि 4 ऑक्टोबर 24ला म्हणजे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि दरेकर हे त्या ठिकाणी स्वतः स्पेशल विमान घेऊन माझं उपोषण सोडायला आले आणि त्यावेळेस आश्वासन दिलं होतं। 8 ऑक्टोबरला त्यांनी सह्याद्री या ठिकाणी एक बैठक लावली होती आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यासाठी क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावानं मराठवाड्यासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करू आणि ओबीसी ईडब्ल्यूएसच्या सवलती लागू करू हे त्यांनी आश्वासन दिलं होतं। ते देखील त्यांनी पाळलं नाही। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहे। मुख्यमंत्री महोदय तात्काळ तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला। विनाकारण जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय आमचे राजेंद्र दाते पाटील यांची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। माझ्या माहितीची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी आले, माझं उपोषण सोडलं आणि मुख्यमंत्र्यांनी ते पॉवर प्रेझेंटेशन त्या ठिकाणी बघितलं। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही। आणि आज आपण बघत असाल एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या टायमाला आम्हाला न्याय मिळत होता, पण अजिबात आता या ठिकाणी आम्हाला न्याय मिळताना या ठिकाणी दिसत नाही। त्यामुळं मुख्यमंत्री महोदय तात्काळ तुम्ही आमच्या संग चर्चा करा। जोपर्यंत तुम्ही आमच्या संग चर्चा करणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। हे बसा खाली। विखे पाटील आणि प्रसाद लाड तसेच उदय सामंत आणि हे संभाजीनगरसाठी रवाना झालेले आहेत। मग मला सांगा, आज प्रसाद लाड त्याच्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना आज 16 दिवसापासून आमचे राजेंद्र दाते पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले, त्यांना त्या ठिकाणी दिसत नाही का? तुमच्या माहितीत सांगू का, हे सरकार समाजाची दिशाभूल करत आहे। आणि जे ज्येष्ठ राजेंद्र दाते पाटील जे आमचे अभ्यासक आहे यांनी या सरकारचा खरा चेहरा समाजासमोर आणला आहे, म्हणून त्या आंदोलनाकडे यांनी त्या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे। त्यामुळं या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। विशेषतः आम्ही विखे पाटील आणि प्रसाद लाडचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। हे बसा खाली।